12वी बोर्ड एक्झाम संपल्यानंतर ना आता सगळ्या मुलांची पहिली प्रायोरिटी काय आहे तर लवकरात लवकर तुमची डॉक्युमेंट्स जे आहेत ना ती तयारी ठेवा. म्हणजे 12वी नंतर भलेही तुम्ही कोणत्याही स्ट्रीमला जा, भलेही तुम्ही इंजिनिअरिंगला जा किंवा फार्मसीला जा किंवा कोणत्याही इतर स्ट्रीम्सला जा, परंतु सगळ्यात गरजेचे आहे त्या स्ट्रीम्सला ॲडमिशन घेण्याआधी जी प्रोसेस असते त्यासाठी तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ना ती खूप गरजेची आहेत. मग मी आजच्या या व्हिडिओमध्ये ना जे आपली CET एक्झाम नंतर जे इंजिनिअरिंग एंट्रन्ससाठी जी कॅप ॲडमिशन प्रोसेस होते, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस होते, त्यासाठी तुमच्या कॅटेगरीनुसार कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि ती डॉक्युमेंट्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजेत हे सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की ही डॉक्युमेंट्स लवकरात लवकर बनवायला म्हणजे अप्लाय करा. कारण का होतं असं काही डॉक्युमेंट जे असतात कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी यांना बनवायला खूप वेळ लागतात आणि तुमचं ज्यावेळी ॲडमिशन्स तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन घेणार असतात त्यावेळी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथं सबमिट करावी लागतात. जर ती डॉक्युमेंट्स तिथं सबमिट करता आली नाहीत किंवा ती प्रेझेंट नसेल तर कॉलेज तुमचं ॲडमिशन तेव्हाच्या तेव्हा कॅन्सल करू शकतं. हे जर अवॉइड करायचं असेल तर आत्तापासून सगळ्या मुलांनी आपल्या पालकांना सांगून या डॉक्युमेंट्सच्या प्रोसेसमध्ये स्टार्ट करा, जेणेकरून आपली एक्झामच्या दरम्यान आपली ती डॉक्युमेंट्स व्यवस्थित मिळून जातील. ठीक आहे, वेळ भरपूर आहे आपल्याकडे. CETचे 2 अटेम्प्ट्स आहेत, त्यानंतर CETची कॅप काउन्सिलिंग प्रोसेस नाही म्हटली तरी 1 ते 1.5 महिना चालते. त्यामुळे अजून 3 ते 4 महिन्याचा वेळ आपल्याकडे आहे. तेव्हापर्यंत ही डॉक्युमेंट सगळे तुमचे बोलून जाईल. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आजच्या या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंटची कंप्लीट लिस्ट दिलेली आहे, ती सगळी व्यवस्थित बघा, एकही डॉक्युमेंट्स मिस करू नका. हवं तर स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओचे आणि सगळे डॉक्युमेंट्स बनवायला स्टार्ट करा. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. CET एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर ना ही कॅप ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते. मग या प्रोसेसमधली पहिली स्टेप असते कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स सगळे स्कॅन करून अपलोड करावे लागतात तुमच्या कॅटेगरीनुसार आणि ते डॉक्युमेंट्स एका सेंटरवरती जाऊन व्हेरीफाय करावे लागतात. त्याला स्क्रुटिनी सेंटर म्हणतात. मग ते डॉक्युमेंट्स कोणकोणती लागणार आहेत ते सांगतो. पहिल्यांदा अशी डॉक्युमेंट्स आहेत जी सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना लागणार आहेत. मग तुमची कॅटेगरी कोणतीही असू द्यात, ओपन, SC, BC, ST, OBC वगैरे कोणतीही कॅटेगरी असू द्यात, सगळ्या मुलांना आता जे 9 डॉक्युमेंट सांगतोय ते कंपल्सरी लागणार आहेत. ठीक आहे, आता पहिलं डॉक्युमेंट कोणतं आहे तर पहिलं डॉक्युमेंट आहे तुमचं 10वीचं मार्कशीट लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, जे तुमचं 10चं मार्कशीट असेल ना त्याची तुम्हाला हार्ड कॉपी लागते कॉलेजमध्ये सबमिट करायला आणि त्या प्रोसेसमध्ये पण लागते. दुसरं असतं तुमचं 12वीचं मार्कशीट. आता तुमचा जसा रिझल्ट येईल ना त्यावेळी तुमच्या कॉलेजमधून ते तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, त्यानंतर 12वीचे लिव्हिंग सर्टिफिकेट. ठीक आहे, हे डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये जाल आणि त्यावेळी लिव्हिंग सर्टिफिकेटला अप्लाय कराल तर ते तुम्हाला ते कॉलेजमधून तुमच्या 12च्या मिळून जाईल. ठीक आहे, फोर्थ डॉक्युमेंट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. ठीक आहे, डोमिसाईल म्हणजेच काय तर तुमचं कॅन्डिडेचर टाईप ठरवलं जातं. टाईप A, टाईप B, टाईप C. म्हणजे जी मुलं 10वी 12वी ज्यांची महाराष्ट्रामधून झालेली आहे आणि ज्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे त्यांना टाईप A बोलतात. आता हे टाईप A, टाईप B, टाईप C जे आहे ना ते मी काउन्सिलिंगच्या प्रोसेसच्या वेळी तुम्हाला समजावून सांगेल. ठीक आहे, आता एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट एक लागणार आहे. विद्यार्थ्याच्या नावाचं असेल तरीसुद्धा चालेल आणि पेरेंट्सचं असेल तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. विद्यार्थी आणि पेरेंट्स दोन्हींचं सुद्धा ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, आता ज्या मुलांकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे किंवा नाही आहे तर त्यांच्यासाठी काय असेल, बर्थ सर्टिफिकेटसुद्धा चालतील किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा चालेल, मात्र त्यावरती प्लेस ऑफ बर्थ जे आहे ते महाराष्ट्रामधील मेन्शन असावं. ठीक आहे, त्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर उत्तमच, नसेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट चालू शकेल, फक्त प्लेस ऑफ बर्थ महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती मेन्शन असतील. हे कशासाठी लागतं तर त्यावरून कळतं की तुम्ही महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहात. ठीक आहे, कारण का CETमध्ये महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट असे 2 कोटा असतात. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी हे डोमिसाईल सर्टिफिकेट गरजेचं आहे. ठीक आहे, फिफ्थ डॉक्युमेंट आहे आपला आधार कार्ड. आधार कार्ड या कंप्लीट प्रोसेसमध्ये CETच्या कुठेही लागणार नाही आहे, तरीसुद्धा आधार कार्ड अपडेट करून ठेवा. का कारण का ज्यावेळी तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपला अप्लाय करावं लागतं, MHA-DBTच्या. त्यावेळी हे अपडेटेड आधार कार्ड लागतं. त्यामुळे आधार कार्डला मोबाईल नंबर व्यवस्थित लिंक करा आणि ते अपडेटेड ठेवा. ठीक आहे, सिक्स्थ डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट. आता हे इन्कम सर्टिफिकेट मोस्ट ऑफ द टाईम लागत नाही. कुणाकुणाला लागत नाही, ज्यांचं जे ओपन कॅटेगरीची मुलं आहेत, कम्प्लिटली ओपन कॅटेगरी आहे आणि त्या मुलांचं उत्पन्न किंवा त्यांच्या पेरेंट्सचं जे इन्कम आहे ते अबोव 8 लाख आहे, तर अशा केसमध्ये तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज नाही, तुम्ही ओपन कॅटेगरीचे आहात. ठीक आहे, जर
जर तुम्ही कॅटेगरी स्टुडंट असाल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर ऑलरेडी आहे तर हे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही. आता उदाहरणार्थ OBC कॅटेगरीचे मुलं असेल त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर ऑलरेडी असतं, मग तिथं इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि SC कॅटेगरीच्या स्टुडंट्सला सुद्धा नॉन इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही. मात्र जे EBC स्कॉलरशिपला अप्लाय करणार आहेत म्हणजे ओपन कॅटेगरीची मुलं आहेत ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांना 50% फी कन्सेशन हवं असतं कॉलेजमध्ये ॲडमिशनच्या वेळी, किंवा EWS कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांना इन्कम सर्टिफिकेट लागतं. ठीक आहे. स्टील एकदा काळजी घ्या की जरी तुम्हाला लागत नसेल ना तरीसुद्धा एक इन्कम सर्टिफिकेट तुम्ही बनवून ठेवा जे 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असावं. ठीक आहे. असं एक उत्पन्न सर्टिफिकेट तुम्ही बनवून ठेवा, कारण का पुढे जाऊन कॉलेजला काही ॲडमिशनला प्रोसेसला वेळ किंवा काही अडचणी येऊ नये. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते गॅप सर्टिफिकेट. ज्या मुलांनी गेल्या वर्षी किंवा आधीच्या वर्षी गॅप घेतला असेल, मग जे ड्रॉपर मुलं आहेत ना त्यांच्यासाठी फक्त गॅप सर्टिफिकेटला. गॅप सर्टिफिकेट म्हणजे एक 100 रुपीचा स्टॅम्प असतो, त्याच्यावरती एक ॲफिडेविटसारखं बनवलेलं असतं, वेगळं काही नसतं. ठीक आहे. त्यानंतर JEE आणि CETचं स्कोर कार्ड जे तुम्हाला CET सेलच्या साईटवरती किंवा तुमचा JEEचा जो रिझल्ट आहे NTAचा ते डाउनलोड केल्यानंतर ते तुमचं स्कोर कार्ड जे ऑनलाईन कॉपी भेटते ते लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे आधार लिंक्ड नॅशनलाइज बँक अकाउंट. याची गरज नाही आहे परंतु तरीसुद्धा बनवून ठेवा, कारण का पुढे MHA-DBTच्या स्कॉलरशिपला लागू शकतं. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे ते कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला आता वेगवेगळी. ही जी सुरुवातीची 9 डॉक्युमेंट्स सांगितली ही डॉक्युमेंट्स सगळ्या मुलांना ॲप्लिकेबल म्हणजे सगळ्यांना ते लागतातच. ठीक आहे. मात्र आता स्पेसिफिक कॅटेगरीनुसार सांगायचं झालं तर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. तर आता OBC कॅटेगरी लक्षात ठेवा. OBC, SBC, NTA, NTB, NTC, त्यानंतर VJDT या सगळ्यांना 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. एक म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. त्याची लिमिट असावी की ते मार्च 2027 पर्यंत ते नॉन क्रिमिलियरना व्हॅलिड असावं. ठीक आहे. ही 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला अलॉंग विथ जे वरची डॉक्युमेंट्स सांगितली त्यासाठी लागणार आहेत. आणखीन एक, ही सगळी डॉक्युमेंट्स ही महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असावेत, नॉट की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन CET कॅप प्रोसेसमध्ये येतात सगळी डॉक्युमेंट्स महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्याच फॉर्मॅटमध्ये पाहिजेत, नॉट की सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. त्यानंतर SC आणि ST कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी ही 2 डॉक्युमेंट्स लागतात. त्यानंतर जे कॅटेगरी ओपन मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना गेल्या वर्षीपासून SEBCचा म्हणजे गेल्या वर्षीच्या आधीपासून SEBC कॅटेगरीमधून तुम्हाला ॲडमिशन मिळतं. मग SEBCसाठी सुद्धा 3 डॉक्युमेंट्स आहेत. एक म्हणजे SEBCचं कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. ही 3 डॉक्युमेंट्स तुम्ही जर ओपन मराठा कॅटेगरीमधून येत असाल तर ही 3 डॉक्युमेंट्स तुम्ही बनवून घ्या. नॉन क्रिमिलियर मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असावं. ठीक आहे. आता EWS कॅटेगरीची जी मुलं आहेत ना त्यांच्यासाठी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा EWS लागतो. EWSमध्ये 2 प्रकार असतात, सेंट्रल आणि महाराष्ट्र स्टेट. तर काळजी काय घ्या, तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा जो प्रोफॉर्मा 5 CET सेलने दिला आहे त्यानुसार तुम्हाला ते EWSचं सर्टिफिकेट बनावं लागतं. आता प्रोफॉर्मा 5 काय आहे ते तुम्हाला पुढं मी दाखवतो. आय होप तुम्हाला सगळ्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट जे आहेत ना समजले असेल. डिफेन्स कोटा, मायनॉरिटीची ही सुद्धा डॉक्युमेंट्स मी पुढं सांगणार आहे. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि ही सगळी डॉक्युमेंट्स लवकरात लवकर अप्लाय करा. कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीला वेळ लागतो. ठीक आहे. त्यामुळे आत्तापासून जर अप्लाय केलं ना तर ते व्यवस्थित होईल. दुसरी गोष्ट, डॉक्युमेंट्स बनवताना तुमचं स्पेलिंग जे आहे ना ते 12वीच्या मार्कशीटवरती किंवा हॉल तिकीटवरती जे आहे त्यानुसार स्पेलिंग ठेवा. परत आणि तिथं मिस्टेक्स वगैरे काही करू नका. परत आणि ते ॲफिडेविट वगैरे बनवावी लागतात. आणखीन एक, ज्या मुलांना एक सांगतो, जरीसुद्धा तुम्ही आता CETच्या एक्झामवेळी एखाद्या मुलानं कॅटेगरी नसेल भरली, ओपनमधून फॉर्म भरला असेल तरीसुद्धा ज्यावेळी तुम्ही CETच्या कॅप प्रोसेसमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला तुमची कॅटेगरी ॲड करता येते, त्यामुळे काळजी करू नका. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहेत ना EWSचा प्रोफॉर्मा 5 काय आहे तर हा CET सेलने दिलेला फॉर्मॅट आहे. ठीक आहे. यानुसार तुम्हाला ना महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं EWSचं प्रमाणपत्र बनवून मिळतं. ठीक आहे. हा आहे प्रोफॉर्मा. ह्यानुसार तुमचं EWSचं सर्टिफिकेट बनवून हे मराठीत सुद्धा असतं आणि इंग्लिशमध्ये सुद्धा असतं, परंतु ओव्हरऑल कंटेंट जो आहे ना तो हा असतो. ठीक आहे. आता डिफेन्स कोटाची जी स्टुडंट आहेत म्हणजे ज्यांचे पेरेंट्स आर्मीमध्ये वगैरे असतील, डिफेन्समध्ये असतील तर त्यांच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात. एक तर डिफेन्सचे 3 टाईपमध्ये रिझर्वेशन भेटतं. पहिलं असतं ते म्हणजे डिफेन्स 1, जे रिटायर्ड वगैरे आहेत त्यांच्यासाठी. त्यांना एक आहे की त्यांना प्रोफॉर्मा C लागतो. ठीक आहे. आणि त्यांच्या वडिलांचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. ठीक
ठीक आहे. जे आर्मीमध्ये होते त्यांच्यासाठी, ठीक आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं, फादर ऑर मदर, आणि प्रोफर्मा सी लागतो. प्रोफर्मा सी काय आहे ते पुढे सांगतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड टाईप येतो डिफेन्स 2 टाईप. डिफेन्स 2मध्ये ज्यांचे आत्ता सध्या ॲक्टिव्ह डिफेन्समध्ये आहेत त्यांच्यासाठी लागतं, सेम आहे, त्यांनासुद्धा प्रोफर्मा सी लागतो आणि डोमिसाईल सर्टिफिकेट लागतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. ठीक आहे. आणखीन ॲक्टिव्ह नॉन डोमिसाईल डिफेन्स कॅन्डिडेट आहेत जे डिफेन्स 3मध्ये येतात त्यांच्यासाठी आहे प्रोफर्मा सी एक लागतो, आणखीन प्रोफर्मा डी किंवा ई या दोन्हीपैकी एक लागतो. ठीक आहे. आता हे प्रोफर्मा सी, डी आणि ई याचे तिन्हीचे फॉर्मॅट जे आहेत ना ते यानुसार आहे. ठीक आहे. हा प्रोफर्मा सी आहे, हा प्रोफर्मा डी आहे, ठीक आहे, आणि हा प्रोफर्मा ई आहे. ठीक आहे. आता हे ई प्रोफर्मा वगैरे आहे ना, हे जी आपली सैनिक संस्था जी असते जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे तिथूनसुद्धा बनवून भेटतात, किंवा तुमच्या वडिलांना जर भेटलात ना जे डिफेन्समध्ये आहेत त्यांना सांगितलात ना तर तिथूनसुद्धा तुम्हाला बनवून ते भेटतात, त्यांच्या ऑफिसमधून वगैरे भेटतं हे बनवून. ठीक आहे. त्यामुळे हे डिफेन्सच्या कॅटेगरीसाठी तुम्हाला सांगितले, तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात डिफेन्स 1, 2, 3 ते ठरवा आणि त्यानुसार तुम्ही हा प्रोफर्मा बनवून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट जो येतं ते आहे मायनॉरिटी स्टुडंट्स. आता मायनॉरिटीचे ना CETच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये हा का 2 टाईप येतात, लिंग्विस्टिक मायनॉरिटी, रिलिजियस मायनॉरिटी. लिंग्विस्टिक म्हणजे काय, ज्यांची लँग्वेज मायनॉरिटीमध्ये येते, आणि रिलिजियस म्हणजे काय, त्यांचा रिलिजन मायनॉरिटीमध्ये येतो. ठीक आहे. पण लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये इतक्या लँग्वेजेस जर तुमच्या मदर टंग असतील तर तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटीचा फायदा घेऊ शकता, आणि जर रिलिजियस मायनॉरिटीमध्ये असेल तर हे जे रिलिजन्स आहेत यांना रिलिजियस मायनॉरिटीचा फायदा घेऊ शकतात. याचा फायदा कुठे होतो, महाराष्ट्रात जी काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, ठीक आहे, मुंबईमध्ये DJ सांगवे आहेत, थाडोमल आहे, भरपूर कॉलेजेस आहेत. मग अशा कॉलेजेसमध्ये ही मायनॉरिटी स्टुडंट्सला रिझर्वेशन भेटतं, अराउंड 50% सीट्स यांना रिझर्वड असतात. ठीक आहे. मग तिथं याचा फायदा होऊ शकतो. मग तुमच्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात, पहिली गोष्ट तुम्हाला प्रोफर्मा ओ लागतो बनवावा. प्रोफर्मा ओ पुढं मी सांगतो. प्रोफर्मा ओ लागतो. जर तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटी असाल तर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जर तुमची मदर टंग ते मेन्शन केली असेल ती सुद्धा चालू शकतं. ठीक आहे. रिलिजियस मायनॉरिटीसाठी लक्षात ठेवा, एक ॲफिडेविट बनवावं लागतं आणि कम्युनिटीचं लेटर लागतं ज्या तुम्ही कम्युनिटीमधून बिलॉंग करता. ठीक आहे. हे जे आहेत ना रिलिजियस मायनॉरिटीचं, हे एक त्या कॉलेजच्या वेळी ॲडमिशन घेताना ना ते ॲफिडेविट आणि कम्युनिटी लेटर तुम्ही बनवू शकता. परंतु प्रोफर्मा ओ जो आहे ना तो इम्पॉर्टंट आहे, तो तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जरी मदर टंग मेन्शन असेल ना तरीसुद्धा तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे हा आहे प्रोफर्मा ओ, जो आपल्या मायनॉरिटी स्टुडंटसाठी लागतो. हा कंपल्सरी आहे आणि ती 2 जे डॉक्युमेंट्स आहेत ते ॲडिशनल आहे. ठीक आहे. त्यानंतर जे PWD कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी त्यांच्यासाठी एकतर त्यांना प्रोफर्मा सर्टिफिकेट लागतं आणि डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. प्रोफर्मा म्हणजे काय, ज्या ऑथॉरिटीकडून म्हणजे तहसील ऑफिसकडून किंवा जिल्हा कार्यालयाकडून जे तुम्हाला अपंग सर्टिफिकेट मिळालं आहे ते व्यवस्थित लागतं. काळजी काय घ्यायची, PWD स्टुडंटसाठी तुम्हाला एकतर 40% परमनंट डिसेबिलिटी असावी लागते तरच तुम्ही PWD कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकता. PWDला कट ऑफ खूप कमी असतो. ठीक आहे. मात्र तुमच्याकडे PWDचं सर्टिफिकेट पाहिजे आणि ते डोमिसाईल पाहिजे. ठीक आहे. आणखीन तुमची 40% प्लस तुम्हाला परमनंट डिसेबिलिटी पाहिजे तरच तुम्ही PWDमध्ये इन्क्लूड होता. ठीक आहे. आता ऑर्फन स्टुडंटसाठी सुद्धा त्यांनी प्रोफर्मा यू दिलेला आहे, हा त्याचा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये जर तुमचे ऑर्फन कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. ही डॉक्युमेंट्स लवकरात लवकर बनवून घ्या. शेवटी फक्त सांगायचं आहे की ज्या मुलांना आता CETची प्रिपरेशन करताना ज्यांना मॉक टेस्ट सिरीज आणि पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम जो आमचा सुरू आहे त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. एक तर तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज देत नाहीत, कारण का आता CETचे 2 अटेम्प्ट आहेत. 2 अटेम्प्टला प्रत्येक टेस्टला 2-2 अटेम्प्ट दिले आहेत, जेणेकरून प्रत्येक टेस्ट तुम्ही 2 वेळा अटेंड करू शकता, पहिल्या अटेम्प्टला आणि दुसऱ्या. टोटल 35 फुल सिलेबस टेस्ट ॲज पर MHT CET 2026च्या लेटेस्ट सिलेबसनुसार सगळ्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. दुसरं आहे फिजिक्सच्या सगळ्या चॅप्टरचे हँड रिटन नोट्स दिले आहेत जे मी स्वतः बनवले आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं नोट्स वगैरे बनवायची काही गरज नाही. तिसरं असतं प्रत्येक टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर इन्स्टंटली रिझल्ट आणि सोल्युशन मिळतो. प्रत्येक टेस्टचा डिटेल्ड परफॉर्मन्स मिळतो की तुमचे कुठे मिस्टेक झालेत, कुठे तुम्हाला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे वगैरे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे 1-to-1 मेंटरशिप प्रोग्राम, ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनली मी गाईड करत असतो. कुठल्याही स्टेपला काही डाऊट असले तुमचे काही प्रिपरेशनमध्ये, तुमच्या टाईम टेबलमध्ये वगैरे, तर तुम्ही डायरेक्टली मला रिच आउट करू शकता आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता. हे पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय. तिसरं असतं ते म्हणजे रिअल CET लाईक इंटरफेस. जसा CETचा इंटरफेस आहे तर तुम्ही मोबाईलवरती किंवा तुमच्या PC वरती ही टेस्ट देऊ शकता. आणि फ्लेक्सिबल टेस्ट शेड्यूल म्हणजे टेस्ट तुम्ही कधीही अटेम्प्ट करू शकता तुमच्या सोयीनुसार. ठीक आहे. आता जॉईन कसं करायचं, एक तर
अभ्यासा एज्युकेशन ॲप, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये पिन केलेलं आहे, ती डाउनलोड करा, त्याच्यामध्ये लॉग इन करा आणि होम पेजवरती किंवा स्टोअर सेक्शनमध्येच तो कोर्स आहे तो तुम्हाला परचेस करावा लागेल. आता कोर्सची प्राईस वगैरे ना सगळे डिटेल्स तिथे दिलेले आहेत. कमीत कमी प्राईस ठेवायचा प्रयत्न केला आहे, कारण का 2 महिने तुम्हाला पर्सनली मी गाईड करणार आहे. त्यामुळे नक्की तुमच्या CET एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे, ज्या मुलांना जॉईन करायचं आहे नक्की जॉईन करा. तुमच्या CETमध्ये याचा नक्की खूप फायदा होईल. ज्या स्कोरवरती आता आहात, ज्या प्रिपरेशनवरती आहात, त्यापासून एक चांगल्या स्कोरपर्यंत नक्की पोस्ट व्हाल. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जे काही तुमचे डॉक्युमेंट्स रिलेटेड डाऊट्स असतील ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.